श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पितृपक्ष हा सुरू झालेला आहे. तर बघा 7 सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू झालेला होता आणि ह्या पितृपक्षाची सांगता जी आहे तर ती सर्वपित्री अमावस्येनं होत आहे. तर ही जी अमावस्या आहे सर्वपित्री अमावस्या तर ती रविवारी आलेली आहे. तर बघा सर्वपित्री अमावस्या ही वर्षातून एकदा येत असते. ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर बघा ही अमावस्या जी आहे तर ती आपल्या पितरांना समर्पित असते. म्हणजेच बघा आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर त्यासाठी आपण काही सेवा केल्या, उपाय केल्या तर तो देखील हळूहळू कमी होत असतो. वास्तुदोष असेल, आपल्या मुलांना झालेली नजरबाधा असेल, नजर दोष असेल तर तो देखील दूर करण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच बघा ही जी अमावस्या आहे तर ती येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून अशा 3 वस्तू बाहेर फेकायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती, बाधा नष्ट होतील. घराला लागलेले सर्व दोष दूर होऊन आपली प्रगती होणार आहे. आपल्या मुलाबाळांचं कल्याण होणार आहे. मुलांच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. असं कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घराबाहेर फेकायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सर्वपित्री जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. तर बघा संपूर्ण हा पितृपक्ष जो असतो ना तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो. तर या पितृपक्षामध्ये बघा आपले पितर जे असतात ना तर ते आपल्या घराबाहेर आलेले असतात. मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे असतात आणि ते आपण त्यांच्यासाठी काही करतो की नाही, आपण त्यांची सेवा करतो का, नामस्मरण करतो का, म्हणजे त्यांची आठवण काढतो का, तर ते बघण्यासाठी येत असतात. आणि आपण बघा या म्हणजे अमावस्येपर्यंत पितृपक्ष चालू असतो. तर आपण आपल्या म्हणजे आपले आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा आपण घरातील कोणतीही इतर व्यक्ती मरण पावलेली असेल तर तिच्या नावाने आपण अन्नदान करत असतो, पितृ जेवू घालत असतो. तर या दिवशी हे करणं त्या तिथीला अतिशय महत्त्वाचं असतं. आणि जर आपण या दिवशी त्यांना जेवू नाही घातलं तर ते वर्षभर तसेच उपाशी राहत असतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांचा दोष जो असतो तर तो आपल्याला लागत असतो. म्हणून आवर्जून आपल्या तिथीनुसार आपण त्यांचं श्राद्ध, पिंडदान हे जे आहे तर ते पितृ पंधरवाड्यामध्ये करायचं असतं. तर बघा अमावस्या येण्या अगोदर आपल्याला कोणत्या वस्तू घरातून बाहेर फेकायच्या आहेत, याचा आपल्या घरावरती काय परिणाम होतो. तर बघा आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच अशा वस्तू ठेवत असतो. एखादं आपलं स्टीलचं भांडं असेल तर ते कुठेतरी चिरलेलं आहे किंवा त्याचं झाकण चिरलेलं आहे, असा डबा आहे किंवा इतर काही प्लास्टिकच्या रद्दी वस्तू असतात. बघा आपल्या घरामध्ये रद्दी, वह्या, पुस्तकं असतात. अशा आपण न लागणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवत असतो. म्हणजे एक प्रकारचा जो कचरा आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये साठवून ठेवण्याचं काम करतो बघा. तर तो कचरा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायचा आहे. आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. कुठे जाळ्या जळमट असतील तर ती आपल्याला काढून टाकायची आहेत. कारण की बघा अमावस्या जी असते ना तर ती माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते. या दिवशी असं म्हणतात बघा की साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. आणि ज्या व्यक्तीचं घर स्वच्छ असतं, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये कुठेही घाण नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मी हे जे असते तर ती प्रवेश करत असते. जी व्यक्ती तिची सेवा करते त्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपण आपलं घर नेहमीच स्वच्छ ठेवायचं असतं. त्यानंतर बघा आपण आपल्या घरामध्ये फाटलेले कपडे असतील तर ते देखील आपण आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायचे आहेत. त्यासोबतच बघा आपला जुना झाडू असेल, तो खराब झालेला आहे, आपल्याला आता बदलायचा आहे तर तो तुम्ही अमावस्या येण्या अगोदरच बदलून घ्यायचा आहे. त्यासोबतच बघा चप्पल, तुटलेल्या चपला, बघा आपल्या घरामध्ये जास्त व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तर जास्त चपला, शूज, बूट अशा वस्तू आपल्या घरामध्ये असतात. न लागत नसणाऱ्या सुद्धा वस्तू बघा आपण म्हणजे
घरामध्ये साठवून ठेवत असतो, तर त्या वस्तूसुद्धा तुम्हाला आवर्जून घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत. तुटलेली कोणतीच वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायची नाही. त्यासोबतच बघा, आरसा असेल तो म्हणजे त्या आरशालाच्या काचेला तडा गेलेला आहे, तर असे आरसेसुद्धा आपल्याला किंवा काचसुद्धा आपल्या घरामध्ये आपण चुकूनसुद्धा ठेवायची नसते. तीसुद्धा एक प्रकारच्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याचं काम करत असते. म्हणून अशा सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपण आपल्या घरातून बाहेर फेकायच्या आहेत अमावस्या येण्या अगोदर. आणि बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराचा जो पण शेवटचा कोपरा आहे, शेवटची जी रूम आहे, तर तिथून तुम्हाला झाडून काढायला सुरुवात करायची आहे. आणि हा सर्व केर जो आहे तुमच्या घरातील, तर तो तुम्हाला झाडत झाडत मुख्य दरवाजाजवळ आणायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यातून तुम्हाला हा कचरा बाहेर फेकून द्यायचा आहे. आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरात स्वच्छता करायची आहे. अशा वस्तू ज्या असतील तुमच्या घरामध्ये तर त्या आवर्जून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. यामुळं आपल्या घरात नकारात्मकता साठून राहत नाही. आपल्या घरातील वातावरण प्रसन्न आनंदीमय राहतं आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते, घरामध्ये वास करत असते. त्यासोबतच बघा, ही सर्व पितरी अमावस्या संपल्यानंतरनं आपल्याला जो शारदीय नवरात्र उत्सव आहे तर तो सुरू होत आहे. आणि त्यासाठी तर आपण आपल्या घराची स्वच्छता ही आवर्जून करत असतो. तर प्रत्येकानं तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घराची स्वच्छता करून नंतरनं म्हणजे ही अमावस्या संपल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये 9 दिवसांसाठी घट बसणार आहेत. आणि आपलं घर हे आपण स्वच्छ ठेवायचं आहे. घट बसवल्यानंतरनं बघा, 9 दिवस आपल्या घरामध्ये हे घट बसवले जातात आणि नंतरनं घट हे उठवून ह्या नवरात्राची सांगता होत असते. तर अशा पद्धतीने बघा, अमावस्याच्या दिवशी आपण या वस्तू आपल्या घरातून आवर्जून बाहेर फेका. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा वस्तू ज्या असतील तर त्या घरामध्ये चुकून पण ठेवू नका. यामुळे सुद्धा आपल्याला घराला दोष लागत असतात. बघा, ज्यावेळी आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात त्यावेळी सुद्धा जे आपले वास्तुदेव असतात तर ते तथास्तु म्हणत असतात. आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल तर त्यावेळी सुद्धा म्हणजे जे पण आपण काम करतो तर त्यावेळी सुद्धा तथास्तु म्हणत असतात. म्हणून आवर्जून या वस्तू घरातून बाहेर